विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 11वीच्या मॅथ्स फर्स्टमधील पहिला लेसन म्हणजे अँगल अँड इट्स मेजरमेंट याचे आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. हा लेसन बेसिक म्हणून फार महत्त्वाचा आहे. जरी तो MHT-CETच्या सिलेबसमध्ये 11वीचा पार्ट म्हणून डायरेक्ट सिलेबसमध्ये दिलेला नाही, परंतु ट्रिग्नॉमेट्रीच्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, जे काही फॉर्म्युले आहेत, डिग्री रॅडियन यांचं जे रिलेशनशिप आहे, मुळातच व्हॉट इज अँगल, व्हॉट इज डायरेक्टेड अँगल म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आणि कॉन्सेप्ट फॉर्म्युले आहेत ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत निश्चित पहा. आवडल्यास तुमच्या मित्रांशी शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके देन, फर्स्ट टॉपिक डायरेक्टेड अँगल. आपल्याला अँगल म्हणजे मराठीत ज्याला कोन म्हणतात तो तर माहिती आहेच. तुम्ही जॉमेट्रीमध्ये म्हणजे आपल्या भूमितीमध्ये इयत्ता 7वी-8वीलाच कदाचित अँगल शिकला असाल. अँगल की ज्याला मराठीत कोन म्हणतात, इट इज समथिंग डिनोटेड बाय सच सिम्बॉल. डू यू नो? म्हणजे फॉर एक्झाम्पल असा अँगल दाखवतात. दिस इज व्हॉट कॉल्ड एज अँगल AOB किंवा सेम अँगल BOA. इथे अँगल AOB आणि अँगल BOA ह्यांचं मिनिंग सेम होतं, पण ह्या लेसनमध्ये विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टेड अँगलची जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये दोन्ही अँगल म्हणजे AOB आणि BOA दे आर नॉट वन अँड द सेम, दे आर इन द ऑपोजिट डायरेक्शन. सी हाऊ. डायरेक्टेड अँगलमध्ये इथे सुद्धा 2 आर्म्स येतात. वन इज कॉल्ड इनिशियल आर्म, जनरली शोन ॲज हॉरिझॉन्टल इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे म्हणतात, and other called terminal arm like this. This is terminal arm, this is initial arm. Suppose O is vertex, that called as vertex here, point O, that common end point of these two initial arm and terminal arm. Then आता इथे डायरेक्टेड अँगल का म्हणतात, तर इथे असं ॲश्युम केलंय की इनिशियल आर्म इज रोटेटेड टू ऑक्युपाय द पोझिशन अप टू टर्मिनल आर्म. म्हणजे इनिशियल आर्मला टर्मिनल आर्मपर्यंत रोटेट करायचं आहे. त्यामुळे जो अँगल क्रिएट होईल, सपोज इट्स मेजर इज थीटा, देन इट इज गिवन बाय मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इक्वल टू थीटा. दिस इज सिम्बॉल फॉर डायरेक्टेड अँगल. आपण जो ऑर्डिनरी अँगल दाखवतो तो असा दाखवतो अँड डायरेक्टेड अँगल शोन लाईक दिस. आता डायरेक्टेड अँगल AOB मध्ये OA इज इनिशियल आर्म अँड this OB is terminal arm, that is called as terminal arm. And remember, initial arm supposed to rotate up to the position of terminal arm and whatever that angle will be created, that is called as directed angle. म्हणजे इनिशियल आर्म पासून टर्मिनल आर्म पर्यंत रोटेशन करायचं एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, म्हणून त्या अँगलला म्हणतात डायरेक्टेड अँगल. नाउ वी विल सी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अँगल. आपण आत्ताच असं पाहिलंय की रोटेशन करावं लागतंय इनिशियल आर्मपासून टर्मिनल आर्मपर्यंत. आता ही रोटेशन 2 डायरेक्शनमध्ये पॉसिबल आहेत. वन इज क्लॉकवाईज, अदर इज अँटी क्लॉकवाईज. इफ रोटेशन इज क्लॉकवाईज देन दी मेजर ऑफ अँगल इज टेकन एज निगेटिव्ह, समथिंग लाईक दिस. आता इथे इनिशियल आर्म OA, टर्मिनल आर्म OB आणि हे क्लॉकवाईज रोटेशन आहे, म्हणून दिस इज निगेटिव्ह अँगल, दॅट इज मायनस थीटा. बट इफ इट इज इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन समथिंग लाईक दिस, देन दिस अँगल विल बी थीटा, दॅट इज पॉझिटिव्ह अँगल. म्हणजे पॉझिटिव्ह अँगलसाठी तुम्हाला रोटेशन हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये लागेल फ्रॉम इनिशियल आर्म टू टर्मिनल आर्म, आणि निगेटिव्ह अँगलसाठी द रोटेशन ऑफ इनिशियल आर्म विल बी रिक्वायर्ड इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. पहा विद्यार्थी मित्रांनो, 9वी-10वीपर्यंत शक्यतो निगेटिव्ह अँगल येत नाहीत. तुम्हाला माहिती आहे की साइन 30 व्हॅल्यू 1/2, पण असं जर विचारलं साइन -30 इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना, तर त्यावेळेस ते म्हणतील की निगेटिव्ह अँगल पॉसिबल नाही आहे. बट नाउ निगेटिव्ह अँगल पॉसिबल बाय द क्लॉकवाईज रोटेशन. देन नेक्स्ट झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही जर इनिशियल आर्म आणि डायरेक्ट हा जर टर्मिनल आर्म हे एकाच पोझिशनला घेतलेत, म्हणजे इफ देर इज इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म दे lie on the same line and in the same direction,
देन इट इज कॉल्ड ॲज झिरो अँगल, म्हणजे त्या अँगलचं मेजर होत नाही म्हणून त्याला झिरो अँगल म्हणतात. देन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलमध्ये काय होतं मित्रांनो, तर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात, समथिंग लाईक दिस. त्याला आपण मराठीमध्ये माहिती असेल तुम्हाला सरळ कोन म्हणतात. सो स्ट्रेट अँगल, झिरो अँगल हॅज मेजर 0 डिग्री अँड दिस स्ट्रेट अँगल समथिंग लाईक दिस अँड इट्स मेजर इज टेकन ॲज 180 डिग्री, जे तुम्हाला माहिती आहे. आणि हा इनिशियल आर्म OA, टर्मिनल आर्म OB इन द अपोजिट डायरेक्शन. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट इज वन रोटेशन अँगल. तुमच्याजवळ जर 11वीचं पुस्तक असेल तर पहा, आत्ता पेज 1ची मी सर्व माहिती सांगितली आहे. आता पेज 2वरचं झिरो अँगल झालेलं आहे, आपण आता स्ट्रेट अँगलसुद्धा घेतलं आहे आणि आता आपण वन रोटेशन अँगल पाहणार आहोत. सो दॅट इज वन रोटेशन मीन्स वॉट, और वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल त्याच्यामध्ये काय कन्सिडर करतात मित्रांनो, इनिशियल आर्म सपोज OA लाईक दिस. वन रोटेशन मीन्स द सेम इनिशियल आर्म इज रोटेटेड in the anti-clockwise direction so as to occupy its position for the first time and then terminal arm will be taken like this. म्हणजे इथे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकाच डायरेक्शनला एकाच रेवर किंवा लाईनवर आहेत, पण इथे आपण वन रोटेशन कन्सिडर केलंय, म्हणजे इट इज OA इनिशियल आर्म रोटेटेड अप टू दी सेम पोजिशन टू ऑक्युपाय फॉर द फर्स्ट टाइम, देन इट विल कॉल वन रोटेशन. So this one rotation angle is considered in degree as 360 degree, as you know. Then next is right angle. Right angle विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, राईट अँगल म्हणजे ज्याला मराठीत आपण काटकोन म्हणतो. इन राईट अँगल समथिंग लाईक दिस, इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म दे include such angle 90 degree. So this is initial arm OA, this is terminal arm OB and this is what, राईट अँगल, म्हणजे मराठीत त्याला काटकोन म्हणतात. इट्स मेजर इज 90 डिग्री. नाउ नेक्स्ट कॉन्सेप्ट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, दॅट इज ऑन पेज नंबर 2, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. विद्यार्थी मित्रांनो ट्रिग्नोमेट्रीसाठी ही कॉन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता स्टँडर्ड पोझिशनमध्ये अँगल कन्सिडर करतात म्हणजे काय करतात, फॉर दॅट पर्पज यू शुड हॅव कन्सिडर दिस कोऑर्डिनेट सिस्टीम समथिंग लाईक दिस. We know this is x-axis, y-axis, this is origin, this is negative x-axis, negative y-axis, something like this. And for the angle in standard position, remember the vertex of angle is always taken at origin and initial arm is considered on this positive x-axis. म्हणजे इथे O is vertex, OA that is on positive x-axis, on that it is initial arm. And now you can have terminal arm anywhere. आता anywhere म्हणजे काय, you know this is first quadrant, second quadrant, third quadrant, fourth quadrant and these are x, negative x, y and negative y axis. ह्याच्यामध्ये कुठेही टर्मिनल आर्म तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू टेक इन द फर्स्ट क्वाड्रंट समथिंग लाईक दिस and if you take point B here, then this will be our directed angle AOB. Suppose its measure is theta, this is in standard position. Another example, this is directed angle, suppose AOC, it is in the, can you see, terminal arm in the second quadrant. म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये कन्सिडर करण्यासाठी त्या अँगलचा व्हर्टेक्स दॅट मस्ट बी ॲट ओरिजिन आणि त्या अँगलचं इनिशियल आर्म दॅट मस्ट बी ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. एवढीच कंडिशन आहे मित्रांनो. देन द नेक्स्ट इज अबाउट क्वाड्रंटल अँगल्स. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, तर क्वाड्रंटल अँगल म्हणजे ज्यांचे इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म हे दोन्ही कोणत्या तरी ॲक्सिसवर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आय शो हिअर सेपरेट, सी हिअर दिस इज आवर एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. देन इफ इट इज दिस इनिशियल आर्म अँड दिस टर्मिनल आर्म, म्हणजे आता हा झाला क्वाड्रंटल अँगल बिकॉज इट्स बोथ initial arm and terminal arm they lie on some axis. For example, this AOC also quadrantal angle. For example, this AOD also quadrantal angle. म्हणजे quadrantal angle साठी काय कंडिशन आहे, it is angle in standard position म्हणजे its vertex should be at origin and its initial arm must be on x axis, but its terminal arm
should be on some particular axis. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की क्वाड्रंटल अँगलमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, तर त्याचे दोन्ही आर्म, इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म, दे लाय ऑन ॲक्सिस इन विच इनिशियल आर्म lie on positive x axis. One more thing, quadrantal angle, they have the measure of 90 degree or multiple of 90 degree. Then now we'll deal with angle in a quadrant. आता तुम्हाला इथे 3 अँगल दिसत असतील. डायरेक्टेड अँगल AOB, डायरेक्टेड अँगल AOC and directed angle AOD. Can you see? They are all angle in standard positions. They have initial arm OA on positive x axis but terminal arm in some particular quadrant. For example, इथे OB हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून इट इज कन्सिडर इन द फर्स्ट क्वाड्रंट. डायरेक्टेड अँगल AOB इन द फर्स्ट क्वाड्रंट बिकॉज इट्स टर्मिनल आर्म OB lies in the first quadrant. Similarly, directed angle AOC lies in the second quadrant because its terminal arm OC lies in the second quadrant. त्याचप्रमाणे AOD जर तुम्ही पॉईंट D हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये कन्सिडर केलं, दॅट आय हॅव नाव करेक्टेड, अँड देन डायरेक्टेड AOB अँगल AOB विल बी इन द फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे ज्या अँगल इन स्टँडर्ड पोझिशनचा टर्मिनल आर्म ज्या क्वाड्रंटमध्ये असतो, that is the quadrant of that directed angle. Okay, then now we will deal with very important concept called coterminal angles. Coterminal angle म्हणजे काय? If you see that concept available on page number 3 in your standard 11th maths first book. Coterminal angle म्हणजे they have the measures of difference 360 degree or its multiple. Actually, they occupy the same position of initial and terminal arm. We will take some examples. See here, this is suppose directed angle AOB with its measure 30 degree. जर आपण हा 30 degree angle consider केला and suppose you have one more angle and for that purpose you take such one rotation plus 30 degree, means now it will be 360 plus 30, that is 390 degree. आपण आणखीन एक अँगल कन्सिडर करू, वन रोटेशन, टू रोटेशन अँड देन अनदर 30. टू रोटेशन म्हणजे 360 इंटू 2 720 प्लस दिस 30, दॅट विल कम 750 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, आता हे 3 अँगल नीट पहा. 30 डिग्री मेजर, 390 डिग्री मेजर अँड 750 डिग्री मेजर. ह्याच्यातले कोणत्याही दोन अँगलचा तुम्हाला डिफरन्स हा 360 डिग्री किंवा त्याचं मल्टिपलमध्ये दिसेल. And therefore such angles they are called as coterminal angle. Coterminal म्हणजे ज्यांचं इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म हे एकाच पोझिशनला, एकाच प्लेसला प्रेझेंट आहे, म्हणजे ऑक्युपाईड आहे. कॅन यू सी हिअर OA अँड OB म्हणजे हिअर डायरेक्टेड अँगल AOB if it is 30 degree, then do you know 390 degree which is 360 plus 30 and 750 म्हणजे 2 into 360 plus 30. Can you observe? So these are the coterminal angles. म्हणजे coterminal angle मधला डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री मध्ये असतो. Then very important next concept that is called as degree and radian measure. आता आपण आधी डिग्री मेजर पाहू की जे तुम्हाला माहिती आहे. अँगल डिग्रीमध्ये मेजर करतात तुम्ही भूमितीमध्ये, म्हणजे जॉमेट्रीमध्ये अँगल जे शिकत आलात ते डिग्रीमध्ये शिकत आलात, आणि त्याच्यासाठी ते डिग्री मेजर ऑन पेज नंबर 3 राईट साईड बॉटम देर इज हेडिंग सेक्सागेसिमल सिस्टीम, दॅट इज द डिग्री मेजरमेंट और डिग्री मेजर. आता विद्यार्थी मित्रांनो, डिग्री मेजर 1 डिग्री कसं कन्सिडर करतात? वी ऑलरेडी नो 1 रोटेशन अँगल, दिस इज इनिशियल आर्म. If it is taken in anti-clockwise direction rotation so as to occupy its same position for the first time, then we call it one rotation and its measure taken in degree like this 360 degree. Now if one rotation divided by 360 म्हणजे त्याचे जर 360 equal parts केले तर so you will require 360 degree divided by 360 and that will come, do you know, 1 degree. म्हणजे 1 degree is 1 upon 360th of 1 rotation, that is 1 degree that will come. It is interested to know
नॉट ओनली डिग्री, त्याचे परत सब मल्टिपल सब पार्ट करतात. दे आर कॉल्ड मिनिट अँड सेकंड. 1 degree is taken as 60 minutes, which is denoted by this symbol. And remember, 1 minute is taken as 60 seconds, that is denoted by something like this. These minute and second not any relation with our time minute and second. However, the multiple same 60 time, like we know 1 minute contain 60 सेकंद, 1 hour कंटेन 60 मिनिट्स. पण विद्यार्थी मित्रांनो, हे मात्र डिग्री मिनिट अँड मिनिट सेकंद हे मात्र अँगल मेजरमेंटसाठी मल्टिपल घेतलेले आहेत. नाउ वी विल डील विथ व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर विच रिक्वायर्ड फॉर ट्रिग्नोमेट्री, दॅट इज रेडियन मेजर. Radian measure of angle, and this is come from the system called as circular system of angle measurement. सेक्सागेसिमल सिस्टीममध्ये डिग्री मेजर घेतलं जातं. इथे सर्क्युलर सिस्टीममध्ये रॅडियन मेजर. इफ यू सी ऑन पेज नंबर 4 लेफ्ट साइड बॉटम, देन यू विल गेट सम डायग्राम देअर. आता रॅडियन मेजर कसं करतात? फर्स्ट टू नो, रॅडियन इज SI युनिट ऑफ अँगल मेजरमेंट. दॅट अँगल मेजरमेंट इज प्लेन अँगल. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेस ही कॉन्सेप्ट येते, सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. प्लेन अँगलचं SI युनिट रॅडियन कन्सिडर करतात. जर सॉलिड अँगल असेल तर त्याला स्टर्डियन म्हणतात, म्हणजे त्या युनिटला. सॉलिड अँगल इज मेजर्ड इन स्टर्डियन, लाईक दिस प्लेन अँगल इज मेजर्ड इन रॅडियन. म्हणजे रॅडियन इज SI युनिट ऑफ अँगल मेजरमेंट और प्लेन अँगल. आता 1 radian विच इज डिनोटेड बाय, फॉर युअर इन्फॉर्मेशन, दिस symbol. And how 1 radian is considered? Why it is circular system? Because it is related with circle. Suppose a circle that I have drawn here, suppose its center is O, suppose its radius is R. म्हणजे हा जो पॉइंट P कन्सिडर केला आहे, लेंथ OP is equal to radius of circle. Now what we do, we consider 2 points on the circle. Suppose they are A and B, and suppose this length AB of the arc is equal to radius of circle. Then students, remember this central angle, directed angle AOB will be considered as 1 radian. म्हणजे 1 radian is the angle subtended by an arc on the circle whose length is equal to radius of circle. Means if it is length of arc AB is equal to radius of circle, then that central angle, directed angle AOB will be of measure 1 radian, something like this. For AOB we should have initial arm OA, something like this, and terminal arm OB that I have corrected position now, and then this will be 1 radian. So that is 1 radian. 1 radian denoted by this symbol. And can you see, there is on the same page, page number 4, there is very important relation बिटवीन डिग्री अँड रेडियन. आणि ते रिलेशन मित्रांनो असं फाइंड झालेलं आहे की 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन, वेअर व्हॅल्यू ऑफ पाय दॅट वी नो 22/7 और 3.142 दॅट वी आर टेकिंग. हे फार महत्त्वाचं रिलेशन आहे. 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन, म्हणजेच पाय रेडियन इक्वल टू, दॅट इज गिवन विथ प्रूफ ऑन पेज नंबर 4, इक्वल टू 180 डिग्री. ह्याचे एक्झाम्पल पहा. If you want pi by 2 radian, that will be 180/2 90 degree. Pi by 3 will be 60 degree. Pi by 4 will be 45 degree. Pi by 5 will be 36 degree, etc. Then there is relation to convert degree to radian and radian to degree. If it is given theta degree, and if you want to convert into some radian, and then the formula is pi into theta upon 180, that will be converted into radian. Theta degree equal to this radian. Then similarly, theta if it is given in radian, then you can convert into it degree by such formula. Theta radian equal to 180 into theta upon pi degree. So that is the interrelation between degree and radian. Now we will deal with length of an arc and area of sector, such two important topics. Suppose we have given some circle, suppose its radius is r, and suppose this arc
AB, we want its length. That is length of arc AB denoted by, suppose this central angle theta, it is in radian. Suppose length of radius is r, O is the center of the circle, something like this. Then here it is supposed that directed angle AOB equal to theta radian. It is supposed that r is the radius of circle. Then we have such formula there. Can you see it is taken on page number 9. विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 9 वर तो फॉर्म्युला दिलेला आहे, अगदी तो प्रूव्ह करून दिलेला आहे. दिस इज लेंथ ऑफ आर्क AB that we are supposing equal to S. Then that formula for length of arc AB that is denoted by S is given by R into theta radian. Very 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 important formula. Many time even it required in physics also. तुम्ही जोपर्यंत मॅथ फिजिक्स शिकणार आहात त्यापर्यंत तुम्हाला सर्व माहिती आवश्यक आहे. देन सिमिलरली एरिया ऑफ सेक्टर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दिस इज सेक्टर. सेक्टर ज्याला मराठीमध्ये वर्तुळ पाकळी म्हणतात. अँड फॉर एरिया ऑफ सेक्टर वी हॅव सच फॉर्म्युला. एरिया ऑफ सेक्टर इज गिवन बाय 1/2 into square of radius into the central angle in radian, something like this. This formula can also be written as 1/2 R into S, where S is the length of corresponding sector. So that is the length of arc and area of sector formula. There are lot of solved examples in your textbook. They are on page number 5, page number 6, 7 and even some problems are there continuing on page number 9, 10, 11. विद्यार्थी मित्रांनो सॉल्ड एक्झाम्पल्स हे का महत्त्वाचे आहेत त्याचं कारण असं आहे कारण जे काही फॉर्म्युले तिथे ज्या काही कॉन्सेप्ट जे काही टॉपिक्स मॅथमॅटिक्समध्ये आलेले असतात त्या दोन एक्झरसाइजच्या मध्ये सॉल्ड एक्झाम्पल असतात आणि त्या सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळतं हाऊ टू यूज द फॉर्म्युला इन विच प्रॉब्लेम हाऊ टू यूज फॉर्म्युला अँड हाऊ वी गेट द आन्सर. Unsolved example are given there in the practice set or exercise and finally in the problem set also. So these topics are important. मी परत 2-3 टॉपिक सांगतो. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगल, स्टँडर्ड पोझिशन अँगल, इम्पॉर्टंट पार्ट, डिग्री रेडियन, त्यांचं रिलेशन, मिनिट सेकंड आणि विद्यार्थी मित्रांनो लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. सो दिस वॉज द रॅपिड रिव्हिजन फॉर द स्टँडर्ड 11 फर्स्ट लेसन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ शेअर विथ युअर फ्रेंड. तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.